नमस्कार भावा बहिणींनो, काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? बरं आहे का? बरंच असं रुद्रा उतर खाली, उतर ना खाली. आमचा रुद्र बघा किती नादवलाय बघा, उतर खाली. आम्ही चाललोय बघा निलेश भाऊंच्या घरी, तर त्यांच्या आईची उद्या पुण्यतिथी आहे बघा. मग आम्हाला आमंत्रण आलंय, बोलवलं होतं म्हणून आम्ही चाललोय बघा. आहे ना रुद्रा? ऊन तर किती पडलंय बघा भावा बहिणींनो, एवढ्या उन्हाचं बाहेर घराच्या जावं पण वाटत नाही बघा. लय अवघड आहे. सगळं स्वच्छ केलंय बघा, आवरलंय सगळं, जिथल्या तिथं नीटनेटकं ठेवलं. भांड्याची जाळं का एवढ्याशी एवढी भरून घासले बघा. मग आता म्हणलं निघावतो, तर बाहेर इतकं ऊन पडलंय जाऊच वाटत नाही बघा. रुद्राव पोरं तर आमची नुसती नादवून गेली ते बघा, जायचं म्हणल्यावर. काय करतोय रे कृष्णा? हा पैसे उडकायलाय तर बघा, सकाळपासून बॅग असू दे, बॅग आवरून बसले ते, सकाळपासून जायचंय म्हणून. ठेव, तू मार खाशील बर का. चला निघूया उन्हाच्या आधी. ती टोपी घाल डोक्याला. एक जणांनी रुमाल बांधा आणि एक जणांनी टोपी घाला. धर. लय ऊन पडलंय बघा भावा बहिणीनं, जाव सध्या वाटत नाही बघा घराच्या बाहेर. काय रुद्र, आपल्या दोघांची मॅचिंग झाली बघ की. झाली का? बघ बर इकडे, येल्लो येल्लो बघ, है ना. माझा आणि रुद्राचा शर्ट मॅचिंग झाला, येल्लो येल्लो झालाय बघा. कसलं ऊन पडायला लागले बाई. ऊन सण होत नाही माणसाला, पावसाळा सण होत नाही. लय अवघड आहे बघा, लय भयंकर ऊन पडलंय बाहेर, जा वाटत नाही बघा. मस्त कूलर लावून झोप वाटायला लागले घरात. कृष्णा तो कूलर पण भरलाय, अरे आहे ना कृष्णा. मार खाचाल बर का. दरोगी टोपी घाल. मला अजून केस बांधायचे, तिला गरम व्हायला लागले. असा बुचडा बांधल्यावर पोर आमची नुसती नादवून गेले ते बघा. निलेश 2-3 दिवस झालं नाद लावलं त्यांनी निलेश भाऊंच्या इकडे जायचं म्हणून. आता आईंची पुण्यतिथी आहे म्हणून चाललोय बघा. अशी तर सवड काढून भेटतच म्हणजे जाणंच होत नाही बरं का. पण कशाच्या तर निमतानं माणूस जाते, है ना. बघा आमचा कृष्णा सकाळपासून कपडे दोघांची भरली, घर आवरू लागतोय मला, है ना. तुला छान आवरलंय असं रे. ह्या साईडला नाहीत अशी पुस्तकं वह्या अशा भरपूर दिसत होत्या, लय ती बेकार दिसायचं असं सामान. असं वह्या ती त्यांच्याच पुस्तकं जुन्या होत्या. तर लेकरांना कसा मस्त पडदा लावला, तिथं पडदा लावून जिथल्या तिथं त्यांची वह्या पुस्तकं ठेवले. बघा कौतिक केलं कसं करते बघितलं का लगेच. अरे माझ्या तो आता डोक्याला लागायला लागला. कृष्णा जरा चांगलं शिकावतो. कृष्णा दसलं सारखं करायची नसते. कोणी जर आपली तारीफ केली ना, असं पण करायची नसते, करायचं नसते, कळलं का? काय बार खाय का तू हसायला एवढा? एकदम कडक राहायला शिकायचं असते. गोव्याला गेला. तुझं तर सगळंच असतंय. तू सगळ्यांचा लाडकाच आहे. तुझं काय असेल नसेल तेवढं घरातल्या वस्तू तुझ्याच असते, आहे ना, आहे ना. काय हो, तुला मिळत नाही मी घरी बसित. अजिबात येऊ नको तो माझ्यासोबत. बसित घरात 10-12 गॉगल असत्याला बघा घरात, आणि सगळं त्याचंच आहे अजून. काय त्याला जी आणल ती त्याचंच असते. कृष्णाच आमच्या काहीच नसते.
असते पाणी पण आलतं बघा. पाणी ते भरून घेतलं, नळाला आलतं, जायच्या पुढं पुढंच पाणी पण आलतं माकड तोंड्याचं. आणि येतंय पण एवढं सुच येतंय थोडं का. आता याच्यात नळी लावून ठेवली आणि किती आलो का येऊन येऊ नका, एवढाच ड्रमच भरलाय हो बघा. एवढा ड्रमच भरलाय आणि तेवढ्यासाठी बाई थांबावी. हा काय ह्याच्यात थोडस पडलंय ड्रम मध्ये. अरे कसलं भाजायचं टोपण, कसलं बाई ऊन पडलं या, कसलं हाताला भाजायला लागले. कपडे ती धुतली वाळली. चला आता कृष्णा एवढी घागरून ती ठेव की घरात, ती झाड उचलून ती पाठी पलीकड ठेवून आणि तळते ती. 200 रुपये दे. तुला सगळंच देते, जा ठेवून ये. चला तुला घेतलं की. बघा आमचा रुद्रा गोव्याला चालला. कृष्णा स्वयंपाक खोलीतला फॅन बंद कर, तिथला फॅन बंद कर रे पोरव. जा ती फॅन बंद करून ये, स्वयंपाक खोलीला कुलूपला तिथला फॅन बंद कर. एवढी पर्स आहे बघा मी घेतलेली पाहिजे मला. पोरींची लय अवघड आहे बाय पोरांचं. लय म्हणजे लय कुठं जायचं म्हणलं का पोरं लय नादवून जाते ते. आणि असं पण नाही की बाबा 24 तास त्यांना म्हणजे कधी कुठं फिरायला जात नाही ती काय नाही ती. सारखं कुठं नाही कुठं असते तीच कोणाच्या नाही कोणाच्या माग. तरी पण त्यांचं हाय चालू. कुठं जायचं म्हणलं का त्यांची मजा चालूच असते बघ. लावलं का रे कुलूप? जा वाटत नाही बघा, घरनं हालो वाटत नाही, लय अवघड आहे. मला हलू दे. कृष्णानं पर्स अडकवली माझी. ए थांब निघ त्या तिथं ही लाव की. ते हो की तर बाहेर आहे. ए फॅन बंद कर. लाईट पण बंद केली. असू दे वारं सुटते बाबा. घेतला पण फॅन घरातला बंद कर बटन. तर चला भाऊ बहिणींनो निघतो आता आम्ही बघा. लय ऊन पडले, जा वाटत नाही पण जावं लागते, काय करायचं. उन्हाच्या अगोदर निघायचं तर घरचं काम भरपूर असते, मग काम आवरल्याशिवाय तर जाणं होत नाही बघा. तर चला निघतो आम्ही. कशाला बंद केल्या बाप घरात आल्यावर म्हणून काय लाईटच नाही कसला अंधारात.
2 मिनिटाचा व्हिडिओ झाला. किसे म्हणून